आपण या ठिकाणी पाहतो की भारतामध्ये म्हणजे बहुपक्षीय अशा पद्धतीची यंत्रणा आपण स्वीकारली आहे। म्हणजे जगाचा जर विचार केला तर जगामध्ये काही ठिकाणी एकपक्षीय पद्धती पाहायला मिळते, काही ठिकाणी द्विपक्षीय आहे आणि काही ठिकाणी जे आहे ते बहुपक्षीय पद्धती आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे जे काही या लोकशाहीमध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडल्या जातात किंवा जी काही आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये जी प्रशासन व्यवस्था अस्तित्वात आलेली आहे तर ती लोकनिर्वाचित प्रशासन व्यवस्था विशेष तिच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। तर जगामध्ये ज्या काही एकूण पक्ष पद्धती आहेत त्यामध्ये एकपक्षीय पद्धत जी आहे ती जे कम्युनिस्टवादी जे देश आहेत, उदाहरणामध्ये सोव्हिएत रशिया आहे किंवा इतर जे देश आहेत की जिथं साम्यवादी सरकार आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला एकपक्षीय पद्धत पाहायला मिळते। तर दोन प्रमुख पक्ष असलेली जी काही शासन व्यवस्था ज्या ठिकाणी आहेत किंवा जे देश आहेत ज्यामध्ये अमेरिका आणि ब्रिटन, इथं आपण पाहतो की अमेरिका आणि ब्रिटन या ठिकाणी म्हणजे फक्त दोन पक्ष आहेत। तर बहुपक्षीय पद्धती जी आहे आपल्याला फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, भारत या देशामध्ये आपल्याला बहुपक्षीय शासन म्हणजे पद्धती दिसते। तर यामध्ये आपण लक्षात घेतलं की भारतामध्ये जी काही बहुपक्षीय पद्धत घटनाकारांनी स्वीकारली, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा पुरस्कार केला। त्यांचं मत असं होतं की प्रत्येक समाज घटकाला या निवडणुकामध्ये सहभाग घेता यावा आणि प्रत्येक जी जी काही ध्येय धोरण आहेत त्यानुसार त्यांना यामध्ये सहभागी होता यावं। म्हणजे एकूणच आपण पाहतोय की राजकीय पक्ष कशाला म्हणतो, म्हणजे समान राजकीय उद्दिष्ट असलेला एक लोकांचा जो गट आहे, तर हा जो गट आहे तो घटनात्मकरित्या सत्ता मिळवण्यासाठी म्हणजे घटनेनं सत्ता मिळवण्याचा जो मार्ग घटनेमध्ये दिलेला आहे तर तो मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून राष्ट्राची एकात्मता अखंडता जे आहे ते टिकवण्या संबंधामध्ये जे आहे हा गट एकत्र येतो आणि एकत्र येऊन हा एक वेगळ्या विचारसरणीचा त्यांची एक मुख्य विचारधारा आणि त्यांचा वेगळा निश्चित एक असा कार्यक्रम असतो आणि त्याला अनुसरून या एक विचाराचे लोक एकत्र येतात आणि स्वतःची एक संस्था स्थापन करतात आणि या स्थापन केल्या गेलेल्या संस्थेला आपण जो आहे म्हणजे राजकीय पक्ष असं म्हणतो। की उदाहरणामध्ये भारतामध्ये जे काही वेगवेगळे पक्ष आपण पाहतो म्हणजे प्रत्येक पक्षाच्या विचारधारेमध्ये आपल्याला थोडीशी भिन्नता त्या ठिकाणी निश्चित जाणवते, मात्र सगळ्यांचं ध्येय एक आहे ते जी काय आहे सत्ता मिळवण्याचा। म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही निवडणूक प्रक्रिया आहे तर या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून जनतेसमोर जाऊन किंवा जनतेला आपली विचारसरणी किंवा आपले कार्यक्रम काय आहेत, आपली ध्येय धोरण काय आहेत हे सांगून जनमत प्राप्त करून घेऊन सरकार स्थापनाच्या कडे मार्गक्रमित होणं हा प्रत्येक पक्षाचा एक मुख्य उद्देश आपल्याला पाहायला मिळतो। तर विशेषतः जे आहे म्हणजे त्यांचा एक निश्चित कार्यक्रम असतो आणि या निश्चित कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जनतेच्या समोर येतात आणि जनतेच्या समोर जाऊन जनतेला म्हणजे आपल्याला मत जनतेने का द्यावं किंवा आपला नेमका काय कार्यक्रम आहे हे जनतेसमोर मांडून जनमताच्या आधारे हे राजकीय पक्ष अस्तित्वात असतात। म्हणजे राजकीय पक्षाचं अस्तित्वच कशात आहे तर ते जनमतात आहे। म्हणजे कोणत्या पक्षाला किती जनमत आहे त्यावरून त्या पक्षाची ताकद देखील त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते आणि ही ताकद वाढवण्या संबंधामध्ये प्रत्येक पक्ष जो आहे तो नियमितपणे काम करत असलेला आपल्याला दिसतो। तर राजकीय पक्ष जे आहेत त्यांचे जे विचारसरणी आहेत त्या विचारसरणीहून आपण त्यांचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकार पाडतो, ज्यामध्ये आपण प्रतिगामी पक्ष आहे, त्याचबरोबर पुराणमतवादी आहे, त्याचबरोबर उदारमतवादी आहे किंवा पुरोगामी आहे। म्हणजे त्यांच्या ज्या विचारसरणी आहेत म्हणजे विचारसरणीमध्ये सहसा पाहतो आपण ज्या काही संस्था आहेत म्हणजे आज लोकशाहीमध्ये ज्या वेगवेगळ्या आपल्या संस्था येतात त्या संस्थेला अनुसंगून म्हणजे त्या संस्था तशा टिकवायच्या का किंवा अगोदरच्या काळामध्ये ज्या संस्था होत्या त्या पुनर्जीवित करायच्या का किंवा आता संस्था आहे त्याच्या परत आणखी विकास करायचा आहे का किंवा ह्या ज्या संस्था आहेत त्या गुंतून पाडून नवीनच एखादी म्हणजे संस्था स्थापित करायची का, हे जे विचार आहेत या विचाराला अनुसंगून म्हणजे त्या विचाराला त्या ठिकाणी गृहीत धरून काही जे आहेत पक्ष त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्यांच्या विचारसरणीवर आधारित आपण प्रतिगामी पक्ष, पुराणमतवादी पक्ष, उदारवादी पक्ष आणि पुरोगामी पक्ष असे वेगवेगळी नामकरण त्याची करतो आपण। तर विशेषतः आपण पाहतो म्हणजे पुरोगामी पक्ष कशाला म्हणतो की आहे जी व्यवस्था ती उलटून पाडून त्या ठिकाणी एक नवीन व्यवस्था स्थापित करण्याचं ध्येय ज्या पक्षासमोर असतं
त्याला आपण पुरोगामी पक्ष असं म्हणतो. उदाहरणामध्ये भारतातील जे डावे पक्ष आहेत, म्हणजे डाव्या विचारसरणीचे जे पक्ष आहेत त्यांना आपण असं म्हणतो. तर मतवादी जे पक्ष आहेत यांना आपण मध्यममार्गी पक्ष असं देखील म्हणतो. तर पुराणमतवादी पक्षाला आपण उजवे पक्ष असं म्हणतो. जे पुराणमतवादी पक्ष आहेत त्यांना उजवे पक्ष, आणि जे पुरोगामी विचारसरणीचे आहेत त्याला डावे पक्ष या नावाने आपण ओळखतो. तर यामध्ये जे आहे काँग्रेस हा मध्यममार्गी पक्ष आहे, ज्याला आपण उदारवादी पक्ष असं म्हणतो. तर भारतीय जनता पार्टी जो आहे तो उजवा पक्ष म्हणून त्या ठिकाणी पाहतो आपण, म्हणजे पुराणमतवादी पक्ष आहे. म्हणजे एकूणच म्हणजे ज्या काही प्राचीन भारतीय संस्था होत्या त्याचं पुनर्जीवन करणं हा जो हेतू आहे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, म्हणजे भारतातली जी संस्कृती प्राचीन म्हणतो आपण, तर ते संस्कृती परत त्या ठिकाणी पुढे आली पाहिजे याच्या संबंधामध्ये विचारसरणी असलेला भारतीय जनता पार्टी, आणि त्याचबरोबर आहे त्या संस्थांमध्ये थोडासा बदल करून किंवा त्या अधिक दृढ करण्याचा निश्चय असलेला काँग्रेस जो मध्यम मार्गी पक्ष, असं त्यांच्या विचारसरणीवर आपण त्यांचे वेगवेगळे भाग किंवा वेगवेगळे गट या ठिकाणी पाहतो. तर भारतामध्ये आपण पाहतो की 26 जानेवारी 1950 ला आपण भारताची राज्यघटना स्वीकारली, आणि राज्यघटना स्वीकारल्यानंतर 25 जानेवारी 1950 लाच आपण या ठिकाणी जे आहे निवडणूक आयोग हा त्या ठिकाणी गठीत केला गेला, त्याला आपण केंद्रीय निवडणूक आयोग असं म्हणतो. आणि याच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतामध्ये जी काही शासन व्यवस्था आपण स्वीकारली, सार्वभौम गणतंत्रात्मक लोकशाही प्रजासत्ताक राज्य जे आपण या ठिकाणी स्वीकारलं, म्हणजे लोकशाही प्रशासन व्यवस्थेचा आपण स्वीकार केला, आणि त्यातल्या त्यात जी काही संसदीय शासन पद्धती आपण स्वीकारली, आणि या संसदीय शासन पद्धतीमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ते प्रत्यक्ष या ठिकाणी लोकांच्या मतातून निवडून येण्याची प्रक्रिया हातामध्ये घेतली गेली. सुरुवातीला पाहिले की आपण 21 वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा, एका व्यक्तीला एक मत त्या ठिकाणी दान करण्याचा अधिकार दिला गेला. आणि त्यामध्ये नंतर पाहिले की आपण जी 61वी घटना दुरुस्ती झाली 1988 ला, तर या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून जे आहे म्हणजे जे मतदानाचं वय होतं ते 19 वरून 18 वरती केलं गेलं, आणि अशा पद्धतीनं लोकशाहीचा थोडासा विस्तार त्या ठिकाणी केला गेला. म्हणजे एकूणच ही जी काही पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीला अनुषंगून म्हणजे मतदार प्रक्रियेमध्ये जे सर्वात मोठं जे आव्हान होतं ते सुरुवातीच्या लोकसभा निवडणुकामध्ये होतं. कारण त्या काळामध्ये मतदार नोंदणी म्हणजे मतदार याद्या तयार करणे अतिशय जटिल काम होतं. कारण यावेळा सुकुमार सेन हे त्यावेळेचे म्हणजे निवडणूक आयोगाचे आयुक्त किंवा अध्यक्ष होते, आणि त्यांच्या नियंत्रणाखाली मतदार याद्या तयार केल्या गेल्या. तर त्यांचा अतिशय मोठा अनुभव जो आहे, म्हणजे आपण जे काही वेगवेगळी इतिहासाची पुस्तकं वाचतो तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला आफ्टर गांधी नावाचं जे पुस्तक आहे, तर या पुस्तकामध्ये असं म्हणजे पहिलं इलेक्शन कशा पद्धतीनं पार पडलं याचं अतिशय गमतीदार उदाहरण आपल्याला त्याच्यामध्ये दिली गेली आहे. म्हणजे बाकी ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताची स्वतंत्र झाल्यानंतर जी साक्षरता होती ती 17% होती. म्हणजे ह्याचा अर्थ जवळजवळ 83% लोकसंख्या ही निरक्षर होती. तर मग निरक्षर लोकांना एकतर नाव लिहिता येत नव्हतं, म्हणजे स्वतःची साईन करता येत नव्हती, मुळात मुद्दा जो आहे म्हणजे सर्व अंत्यबहादर लोक थोडक्यामध्ये. मग त्याचबरोबर सुशिक्षित लोकांचं प्रमाण अतिशय कमी होतं, म्हणजे त्याचबरोबर साधन सुविधांचा मोठा अभाव होता, आणि भारत हा सर्व म्हणजे ग्राम ह्याच्यामध्ये विभागला गेलेला होता, म्हणजे अनेक खेड्या, भारत म्हणजे खेड्यांचा देश म्हणला जातो. तर अशी बिकट परिस्थिती, आणि त्यातल्या त्यात दुसरी परिस्थिती अशी बिकट होती जे भारतीय स्त्रिया होत्या त्या घराच्या बाहेरच त्यावेळेला निघायच्या नाहीत. बऱ्याच अशी कुटुंब होती की पुरुषांच्या समोर महिला येत नव्हत्या, आणि या महिलांचं मतदार यादी तयार करणं तर सर्वात मोठं जटिल काम होतं. म्हणजे महिलांनी आपलं नाव सांगावं ही पद्धतच त्यावेळेला रूढ नव्हती. म्हणजे आपल्या घरातील व्यक्तीच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीला आपलं नाव सांगावं आणि त्याच्या समोर यावं ही पद्धत त्यावेळेला नव्हती. म्हणजे बराचसा न्यूनगंड म्हणा किंवा त्यावेळेसची प्रथा परंपरा म्हणा की त्याच्यामुळं ह्या मतदार याद्या तयार करणं अतिशय मुश्किल काम जे आहे ते सुकुमार सेन यांनी पार पाडलं, आणि 1951-52 ची पहिली सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती पार पाडली गेली. आता या पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पाडण्याच्या अगोदरची जी परिस्थिती आहे ती थोडीशी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. ते असे की आपण पाहिलं की भारतामध्ये असे काही अगोदर राजकीय पक्ष नव्हते, कारण 1947 ला भारत गुलामगिरीतून जो आहे तो स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या. मग ज्या वेळेला आणि हा स्वतंत्र लढा जो होता या स्वतंत्र लढ्याचं नेतृत्व जे कोण केलं ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केलं, आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याखाली अनेक वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे असंख्य कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेले.
आणि ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने जे काही लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारली आणि लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारल्यानंतर राज्यघटनेमध्ये बहुपक्षीय पद्धतीचा स्वीकार केला गेला। मग आता एक प्रश्न निर्माण झाला की भारतामध्ये पक्ष नव्हतेच, कारण जर समजा असे पक्ष जरी असले तरी सर्व पक्षातील जे नेते होते ते राष्ट्रीय काँग्रेसशी संलग्न होते आणि त्याच्यामुळं म्हणजे हा जे काही बहुपक्षीय पद्धत आहे तरी पण काही लोकांनी नंतर लगेच मग राष्ट्रीय काँग्रेसचा जो स्वातंत्र्य लढा तो तिथं संपला। म्हणजे असं मानलं जातं की महात्मा गांधीजींनी देखील सांगितलं होतं की राष्ट्रीय काँग्रेस आता स्थगित करा, की जिचा मुख्य उद्देश होता भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि आता ते मिळालेलं आहे। मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माध्यमातून किंवा इतर जे काही सरदार वल्लभभाई पटेल वगैरे असतील यांनी जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी पुढे आणला। म्हणजे 1947 नंतर हा भारतीय राष्ट्रीय स्वतंत्र चळवळ जी होती तिला पक्ष म्हणून त्या ठिकाणी स्वीकृती दिली गेली आणि त्याचबरोबर मग त्याच्यानंतर जे आहे मग इतर जे कार्यकर्ते होते किंवा इतर जे काही राजकीय नेते होते त्याच्यामध्ये बाहेर पडले। उदाहरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगता येतील किंवा जयप्रकाश नारायण सांगता येतील किंवा अन्य असे बऱ्याच व्यक्ती होत्या किंवा कम्युनिस्ट पार्टीमधील अनेक व्यक्ती होत्या, किसान सभा किसान पार्टीतल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्ती होत्या। तर यांनी म्हणजे मग वेगवेगळे पक्ष त्या ठिकाणी स्थापन केले आणि जी स्थापन पक्ष करून मग या निवडणुका ज्या आहेत म्हणजे पहिली सार्वत्रिक निवडणूक त्या ठिकाणी लढली गेली। तर या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या पूर्वसंध्येला पाहतो आपण लोकसभेच्या, तर त्यावेळेला 6 राष्ट्रीय पक्ष होते, 47 राज्य पक्ष होते आणि इतर अनेक नोंदणीकृत पक्ष त्या ठिकाणी होते। म्हणजे एकूणच म्हणजे इलेक्शनच्या धर्तीवर अनेक राजकीय पक्ष या ठिकाणी उभारले गेले आणि त्याच्या माध्यमातून हे जे काय पहिलं सार्वत्रिक निवडणूक पार पाडली गेली। पण यामध्ये आपण पाहतो की पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसला जे यश प्राप्त झालं म्हणजे त्यांना जे बहुमत प्राप्त झालं त्याच्या पाठीमागे सर्वात मोठं जे कार्य होतं ते म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस हेच पक्षामध्ये कन्वर्ट झाल्यामुळं जनतेचा जो काय ओढा होता तो प्रचंड मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे होता आणि इतर पक्षांना जे काही त्यांना तालीम त्यांची तयार करायची होती त्याच्यासाठी मिळालेला अवधी अतिशय कमी होता। आणि या एकूणच पार्श्वभूमीतून जे आहे मग नंतरच्या कालखंडामध्ये पाहतो आपण भारतामध्ये म्हणजे जवळजवळ एकपक्षीय शासन व्यवस्था असल्यासारखी पाहायला मिळते। म्हणजे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते डायरेक्टली 1977 पर्यंत जे निवडणुका झाल्या तर या निवडणुकामध्ये काँग्रेस हीच अग्रभागी असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि हे सत्तांतर जे आहे मग जनता संघाच्या माध्यमातून जे आहे म्हणजे मोरारजी देसाई यांनी 1977 ला केलं पहिलं सत्तांतर जे आहे ते म्हणजे बिगर काँग्रेसी सरकार त्या ठिकाणी सत्तेवरती आलं आणि त्याच्यानंतर परत रिटर्न कम बॅक या ठिकाणी जे आहे इंदिरा गांधी परत रिटर्न आल्या आणि त्याच्यानंतर परत जे आहे म्हणजे 1989 ला व्ही पी सिंग यांनी दुसरं सत्तांतर केलं आणि त्याच्यानंतर जे आहे मग अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा इतर आणि आता जे पाहतो ते सत्तांतर घडून आलेलं आहे। म्हणजे एकूणच कार्यकाळ जर भारताचा विचार केला 74 वर्षाचा तर या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ म्हणजे 50 वर्ष शासन जे आहे ते काँग्रेसचंच होतं म्हणजे एकपक्षीय पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं। पण तरीही भारतीय प्रशासन म्हणजे भारताच्या या लोकशाही प्रक्रियेमध्ये बहुपक्षीय पद्धतीला त्या ठिकाणी स्वीकृती दिली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जी बहुपक्षीय पद्धत आपण स्वीकारली ती आपल्याला 1900 साधारणतः 90च्या नंतर पाहायला मिळते। म्हणजे याच्यानंतर काय झालं आघाडी सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात आली म्हणजे प्रांतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जी राज्य सरकार उदयाला आली या राज्य सरकारांनी म्हणजे जास्तीत जास्त जे आहे त्यांचं महत्व त्या ठिकाणी वाढलं आणि एकूणच जे काही राष्ट्रीय पक्ष होते ते कमकुवत झाले आणि राष्ट्रीय पक्षांना या राज्य पक्षांचा आधार त्या ठिकाणी घ्यावा लागला आणि याच्या माध्यमातून भारतामध्ये 2 आघाडी त्या ठिकाणी तयार झाल्या। एक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए आणि त्याचबरोबर जे आहे म्हणजे बीजेपीच्या नेतृत्वाखाली एनडीए अशा 2 आघाडी आहेत या ठिकाणी तयार झाल्या आणि या 2 आघाड्यांच्या माध्यमातून भारतातल्या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत ते पार पाडल्या जाऊ लागल्या। म्हणजे एकूणच ही पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर हे जे काही राजकीय पक्ष आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं पाहतो आपण की भारतातील जे काही राजकीय पक्षाचा ज्यावेळेला विचार करतो आपण म्हणजे जसं जगामधल्या राजकीय पक्ष आणि भारतातल्या राजकीय पक्षांमध्ये मोठी भिन्नता आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे भारतातली जी राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये सुस्पष्ट पायाभूत तत्वांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे त्यांनी जी काही पायाभूत तत्व त्या ठिकाणी ठरवलेली आहे ती सुस्पष्ट नाहीयेत। म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी त्यामध्ये बदल करून
म्हणजे सत्तेमध्ये जास्तीत जास्त कसं राहता येईल याच्या संबंधामध्ये, म्हणजे त्यांचे जे नीती तत्व आहेत या तत्वाला डावलून ते पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरण जर लक्षात घेतलं की छोटं उदाहरण तुम्हाला मी सांगतो कम्युनिस्ट पार्टीचं. म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पार्टी जी आहे, ज्यावेळेला 1942ला म्हणजे पाहतो आपण की दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि या काळामध्ये म्हणजे भारतीय राष्ट्रीय म्हणजे ही जी कम्युनिस्ट पार्टी होती ती स्वतंत्र चळवळीमध्ये सहभागी होती. मात्र नंतर काय झालं की जर्मनीने रशियावरती आक्रमण केलं आणि रशियावर आक्रमण केल्यामुळं जी म्हणजे जर्मनीच्या या ठिकाणी बाजूने असलेली किंवा समजा असं तरी करा की जर्मनीने रशियावर आक्रमण केलं आणि लगेच म्हणजे त्यांनी उचलबांगणी केली आणि रशियाला सहकार्य करण्याच्या युगातून जे आहे त्यांनी मग इंग्लंडला सहकार्य करण्याचं धोरण त्या ठिकाणी आखलं आणि याच्या माध्यमातून स्वतंत्र चळवळीतून थोडासा त्यांनी काढता पाया घेतला. म्हणजे त्यांची जी तत्वप्रणाली होती ती तत्वप्रणाली कुठेतरी आपल्याला म्हणजे थोडीशी बगल दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा जो प्रभाव होता तो नंतरच्या काळामध्ये आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जे काही व्यक्तिमत्व आहे म्हणजे कोणताही राष्ट्रीय पक्ष जे आहे त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं आपल्याला. उदाहरणार्थ आपण काँग्रेस विचार केला तर काँग्रेसमध्ये गांधी घराणं म्हणजे जे व्यक्तिस्तोम आहे त्यामध्ये जास्त पाहायला मिळतं किंवा इतर जे राज्य पक्ष या ठिकाणी उदयाला आलेले आहेत. उदाहरणामध्ये महाराष्ट्राचा जर विचार घेतला आपण म्हणजे मनसे म्हटलं की आपल्याला राज ठाकरे आठवतात, शिवसेना म्हटलं की आपल्याला बाळासाहेब ठाकरे आठवतात, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की आपल्याला जे आहे ते शरद पवार आठवतात. म्हणजे व्यक्तिस्तोम जे आहे म्हणजे व्यक्तीला पक्षाला जास्त महत्व नसता त्या संबंधित व्यक्तीला जास्त महत्व किंवा आपण मायावती म्हटलं की बसपा जे आहे म्हणजे मायावतीला जास्त आपण ओळखतो. म्हणजे एकूणच पक्षाची जी ओळख आहे पक्षाच्या ओळखीपेक्षा व्यक्तीची ओळख आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी गटबाजी पक्षांतर या गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात भारतामध्ये घडून आलेल्या दिसतात. तर एकूणच ही पार्श्वभूमी आहे तरी पण भारतातली जी काही ही निवडणूक प्रक्रिया आणि जी लोकशाही सक्षमीकरणामध्ये या राजकीय पक्षांची भूमिका अतिशय महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये आपण जो घटक अभ्यासतोय की ज्या घटकामध्ये म्हणजे भारतातील लोकशाहीमधील सर्वात मोठा जो उत्सव आहे तो म्हणजे निवडणुकाचा. म्हणजे दर 5 वर्षाला या ज्या निवडणुका पार पाडल्या जातात म्हणजे लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील तर या ज्या सर्व निवडणुका आहेत या निवडणूक म्हणजे भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठा एक उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये म्हणजे संपूर्ण भारतीय जनता या ठिकाणी सहभागी होते. म्हणजे आपण पाहिले की 17वी लोकसभा निवडणूक जी आहे ती आपण अनुभवलेली आहे. म्हणजे 2019ला जी 17वी लोकसभा निवडणूक झाली म्हणजे या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळजवळ 91 कोटी 17 लाख एवढं त्या ठिकाणचं मतदान होतं आणि याच्या माध्यमातून हा जो उत्सव 7 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी पार पडला तर याचा चांगला अनुभव या ठिकाणी आपल्याला आहे. म्हणजे हा एक मोठा उत्सव जणू काही आपल्या लोकशाहीमध्ये दर 5 वर्षाला साजरा केला जातो आणि या उत्सवाच्या माध्यमातून म्हणजे योग्य प्रतिनिधींची निवड करून केली जाऊन ज्यांना बहुमत प्राप्त झालेला आहे असा पक्ष त्या ठिकाणी सत्ता स्थापनेकडे आपला दावा करून तो सत्ता स्थापित करतो आणि भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत राहून भारताची प्रशासन व्यवस्था चालवत असतो. म्हणजे कोणत्याही वेगळ्या विचारसरणीचा कोणतेही पक्ष या ठिकाणी आले तर प्रत्येक पक्षाला जे आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे प्रशासन व्यवस्था चालवावी लागते. तर आपण पाहतोय की भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये 1985 अगोदर राष्ट्रीय म्हणजे राजकीय पक्ष याचा उल्लेख त्या ठिकाणी नव्हता आणि जो काही राजकीय पक्षांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तो एकूणच म्हणजे जे काही निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोग कलम 324 नुसार त्या ठिकाणी स्थापित केलं जातं. तर या निवडणूक आयोगामध्येच एक तरतूद होती की भारतातील राजकीय पक्षांना त्या ठिकाणी मान्यता देण्याच्या संबंधामध्ये आणि या मान्यता देण्याच्या संबंधातून फक्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये राजकीय पक्षांचा उल्लेख नव्हता. मात्र तो उल्लेख जो आहे म्हणजे 52वी घटना दुरुस्ती जी आहे 1985 ची तर या 1985च्या 52व्या घटना दुरुस्ती अंतर्गत म्हणजे राजकीय पक्ष ज्याला राज्य पक्ष राष्ट्र पक्ष कशाला म्हणावं अशा संबंधामध्ये एक 10वी अनुसूची आणि त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायदाच त्याला म्हणतो आपण. तर 10वी अनुसूचीच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली गेली आणि अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेला एक नवीन मसुदा जो आहे 10व्या अनुसूचीच्या माध्यमातून त्या राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये जोडला गेला. तर आपल्याला या गोष्टीचा आढावा घ्यायचा आहे की नेमकं जे भारतामध्ये या लोकशाहीच्या उत्सवामध्ये भाग घेणारे जे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षामध्ये जे काही विभागणी केली जाते त्या विभागणीमध्ये राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष आणि नोंदणीकृत पक्ष जे आहे
तर आपल्याला नेमकं राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचंय किंवा राज्य पक्ष कोणाला म्हणायचंय किंवा नोंदणीकृत पक्ष कोणाला म्हणायचंय, यामध्ये जो आढावा आहे म्हणजे जो निवडणूक आयोग आहे, या निवडणूक आयोगाला हे अधिकार त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. म्हणजे भारतीय घटनाकारांनीच हे अधिकार या निवडणूक आयोगाला दिले गेलेले आहेत. तर यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत, म्हणजे सध्या जे काय आपली 17वी लोकसभा निवडणूक झाली, तर या 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या राष्ट्रीय पक्षांनी सहभाग घेतला ते एकूण 8 राष्ट्रीय पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे काय 8 राष्ट्रीय पक्ष आहेत, या 8 राष्ट्रीय पक्षामध्ये जो पहिला पक्ष पाहतो आपण भारतीय जनता पार्टी, ज्याला आपण बीजेपी असं म्हणतो, भाजपा, जे 1980 मध्ये त्या ठिकाणी हा पक्ष अस्तित्वात आला. म्हणजे जनसंघ नावाचा जो पक्ष होता त्या पक्षातूनच अटल बिहारी वाजपेयी यांनी या भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. आणि सध्या म्हणजे ज्या वेळेला 2019 ची लोकसभा निवडणूक झाली, तर यामध्ये म्हणजे जगत नड्डा हे या ठिकाणचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि कमळ हे त्यांचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर दुसरा जो महत्वाचा राजकीय पक्ष आहे तो म्हणजे आपण पाहतो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ज्याला म्हणजे आपण या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना पाहतो आपण 1885 मध्ये झालेली होती. A.O. ह्यूम, त्याचबरोबर दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाच्छा यांनी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. आणि ज्या वेळेला म्हणजे आपण पाहतो की 2019 मध्ये जी काही सार्वत्रिक निवडणूक पार पडली गेली, तर त्या सोनिया गांधी अध्यक्ष होता आणि हात हे त्यांचं काय आहे, आपल्याला त्यांचं म्हणजे राजचिन्ह पाहायला मिळतं पक्षाचं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना 1999 मध्ये शरद पवार, P.A. संगमा आणि तारिक अनवर या 3 व्यक्तींनी मिळून म्हणजे 1999 ला काँग्रेसमधून बाहेर पडून भारतीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. आणि सध्या शरद पवार हे त्याचे अध्यक्ष असून घड्याळ हे त्यांचं त्या ठिकाणी पक्षचिन्ह आहे. त्यानंतर जो काही राष्ट्रीय पक्ष आहे तो म्हणजे बहुजन समाज पार्टी. आणि ही जो काही बहुजन समाज पार्टी आहे, ज्याला आपण BSP असं म्हणतो, तर ही जी काही बहुजन समाज पार्टी ती 1984 मध्ये अस्तित्वात आली. कांशीराम यांनी या बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. म्हणजे यामध्ये शेतकरी, कामगार किंवा त्याचबरोबर अल्पसंख्याक वर्ग यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न यामध्ये केला गेला. म्हणजे जो काय अल्पसंख्याक बहुजन समाज वर्ग आहे याच्यासाठी हा पक्ष स्थापित केला गेला. यांचं राजकीय चिन्ह हत्ती असून सध्या मायावती या त्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पाहतो आपण जो काय राष्ट्रीय पक्ष आहे म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पार्टी. म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पार्टी जी आहे तर 1925 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी या भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली. आणि त्यांचं जे काही चिन्ह आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मक्याचं कणीस आणि कोयता हे त्यांचं पक्षाचं चिन्ह आहे. आणि D. राजा हे त्यावेळेसचे अध्यक्ष होते. तर त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टी जी आहे त्यामध्ये मार्क्सवादी हे देखील राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हणजे मार्क्सच्या विचाराला अनुसरून असलेला, जो 1961 मध्ये स्थापित केला गेला. ज्योती बसू आणि हरिकिशन सुरजित यांनी या पक्षाची स्थापना केली. ज्योती बसू आणि हरिकिशन सुरजित यांनी या पक्षाची स्थापना केली. हातोडा, कोयता आणि स्टार हे या पक्षाचं राजचिन्ह आहे. आणि त्याचबरोबर सध्या सीताराम येचुरी हे त्यांचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर पाहतो आपण तो म्हणजे सर्व भारतीय म्हणजे सर्वसाधारण भारतीय तृणमूल काँग्रेस. म्हणजे भारतीय तृणमूल काँग्रेस जो आहे या पक्षाची स्थापना 1998 मध्ये ममता बॅनर्जी यांनी केली. म्हणजे भारतामध्ये एका महिलेनं या ठिकाणी पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाची सत्ता आता सध्या पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ममता बॅनर्जी यांनी 1998 मध्ये जे आहे भारतीय तृणमूल काँग्रेस हा स्थापित केला. आणि यामध्ये स्वतः त्या सध्या या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. आणि गवत हे जे आहे हे त्यांच्या म्हणजे पक्षाचं चिन्ह आहे. आणि त्याच्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा एक पक्ष आहे जो P.A. संगमा ज्या अगोदर भारतीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते त्यांनी बाहेर पडून नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा पक्ष 2013 मध्ये त्यांनी स्थापित केला. आणि याच्या माध्यमातून जे आहे कॅनराड संगमा हे सध्या त्याचे अध्यक्ष आहेत. आणि पुस्तक हे त्यांचं म्हणजे या ठिकाणी पक्षाचं चिन्ह आहे, पुस्तक. म्हणजे अशा पद्धतीनं 2013 मध्ये स्थापित झालेला हा नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा पक्ष जो राष्ट्रीय पक्ष म्हणून गणला जातो. म्हणजे या 17व्या लोकसभेच्या हे जे काही सार्वत्रिक निवडणूक पार पडली भारतातील लोकशाहीचा उत्सव,
तर या उत्सवामध्ये हे 8 राष्ट्रीय पक्ष होते. त्याचबरोबर अनेक राज्यामधील वेगवेगळे राज्यपक्ष आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक राज्यामध्ये किमान 2-3 राज्यपक्ष या ठिकाणी आहेत आणि नोंदणीकृत पक्ष देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तर महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर जे काही महाराष्ट्रातील राज्यपक्ष आहेत ज्यांनी 2019च्या 17व्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाग घेतला त्यामध्ये मनसे याची स्थापना जी आहे ती राज ठाकरेंच्या माध्यमातून 2006 मध्ये झालेली होती आणि त्याच्या अगोदरचा जो पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना. तर या शिवसेनेची स्थापना जी आहे बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 ला केलेली होती. म्हणजे एकूणच म्हणजे थोडासा महाराष्ट्राचा जास्त संदर्भ आपण या ठिकाणी घेतो आहोत. तर हे राष्ट्रीय आणि राज्य पक्ष जे आहेत वेगवेगळ्या या पार्ट्या या ठिकाणी अस्तित्वात आल्या. तर आपल्याला हा घटक पाहायचा होता की एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा केव्हा प्राप्त होतो आणि एखाद्या पक्षाला राज्य पक्ष म्हणून दर्जा केव्हा प्राप्त होतो. तर त्या संबंधीचे जे अटी आहेत म्हणजे 2016 ला निवडणूक आयोगानं त्या संबंधामध्ये किंवा संसदेनं कायदा करून राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष कशाला म्हणावं या संबंधाच्या तरतुदी त्या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत. तर त्या आपण पाहत असताना इथं पाहतो आपण की राष्ट्रीय पक्ष कशाला म्हणायचं. यामध्ये जे आहे म्हणजे जी काही लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पाडली जाते तर या निवडणुकीमध्ये किमान 6% मतदान एकूण लोकसभेच्या निवडणुकीतील 6% मतदान आणि 4 MP जर त्यांचे निवडून आलेले असतील एखाद्या पक्षाचे तर त्या पक्षाला म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाला 6% म्हणजे एकूण मतदानाच्या 6% मतदान जे मतदान झालेलं आहे प्रत्यक्ष तर त्या मतदानाच्या 6% मतदान आणि 4 MP ज्यांचे निवडून आलेले असतील अशा पक्षाला जे आहे या येथे काय केलं जातं म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. आणि त्याचबरोबर जे आहे राज्यातून आता राज्यामधून 4 जागा म्हणजे लोकसभेमध्ये जे आहे म्हणजे 4 वेगवेगळ्या राज्यातून म्हणजे वेगवेगळ्या 4 राज्यातून जे आहे जर त्या ठिकाणी त्यांना म्हणजे वेगवेगळे 4 खासदार जर त्यांची निवडून आलेली असतील म्हणजे लोकसभेच्या कोणत्याही म्हणजे लोकसभेची जी निवडणूक पार पाडली जाते त्यातील अथवा राज्यातून 4 जागा मिळाल्या असल्यास किंवा संबंधित पक्षाने लोकसभेच्या ज्या आहेत त्याचबरोबर राज्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला विचार करतो आपण म्हणजे 4 जे राज्य आहेत त्यांच्या 4 राज्यांच्या विधानसभेमध्ये 4 राज्यांच्या विधानसभेमध्ये जर त्यांना 6% मतदान प्राप्त झालेलं असेल तरी त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. आणि त्याचबरोबर एकूण 12 MP एकूण निवडून आले असतील आणि ते वेगवेगळ्या जे आहे ते 4 राज्यातून निवडून आलेले असतील तर अशा पक्षाला देखील त्या ठिकाणी जे आहे तो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. आणि त्याचबरोबर लोकसभेच्या ज्या एकूण जागा येतात त्या एकूण जागेच्या 2% जागा ज्या आहेत या निवडून आल्या असतील आणि या जर जागा ज्या 2% जागा येतात त्या वेगवेगळ्या 4 राज्यातून जर निवडून आलेल्या असतील तर अशा पक्षाला देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे एकूणच या घडामोडीचा ज्यावेळेला आपण आढावा घेतो तर पहिली अट अशी सांगितली गेलेली आहे की लोकसभेच्या निवडणुकीतील 6% मतदान एखाद्या पक्षाला मिळालेलं असेल आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये किमान म्हणजे 4 जागा त्या ठिकाणी त्यांच्या निवडून आलेल्या असतील. त्याचबरोबर संबंधित राज्य जे आहे त्या राज्याच्या ज्या लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात सार्वत्रिक निवडणुकामध्ये ज्यांना 2% जागा वेगवेगळ्या 4 राज्यातून जर निवडून आलेल्या असतील तर आणि त्याचबरोबर 4 राज्यामध्ये राज्यपक्ष म्हणून एखाद्या पक्षाला जर दर्जा असेल म्हणजे 4 राज्यामध्ये जर राज्यपक्षाचा दर्जा एखाद्या पक्षाला असेल तर अशा पक्षाला देखील राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी गणलं जातं. त्याच्यानंतर जे पाहतो आपण राज्यपक्षाचा दर्जा जो आहे तो राज्यपक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाला दिला जातो तो म्हणजे संबंधित राज्याची जी काही विधानसभा निवडणूक पार पडली जाते तर या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 6% मतदान जे आहे त्यांना प्राप्त झाले असेल त्या पक्षाला. त्याचबरोबर किमान त्याबरोबर जे आहे म्हणजे किमान 2 जागा त्यांच्या निवडून आलेल्या असतील 2 जे आहे म्हणजे 2 आमदार त्यांचे निवडून आलेले असतील आणि 6% त्यांना मतदान प्राप्त झालेलं असेल. त्याचबरोबर समजा लोकसभेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये त्या राज्यामध्ये त्यांना 6% जागा आणि 1 खासदार त्यांचा निवडून आला असेल त्या राज्यामधून. आणि त्याचबरोबर जे आहे म्हणजे एकूण विधानसभेच्या 3% जागा किंवा
जर समजा जागा कमी असतील तर म्हणजे कमीत कमी 3 जागा त्या ठिकाणी निवडून आल्या असतील तर त्यांना देखील राज्य पक्षाचा दर्जा दिला जातो। आणि त्याचबरोबर जे आहे म्हणजे एकूण मतदानाच्या 8% जर मतदान त्या पक्षाला मिळालेलं असेल, म्हणजे एकही जागा निवडून आली नाहीये, मात्र 8% मतदान त्यांना प्राप्त झालेलं आहे, अशा पक्षांना देखील राज्य पक्षाचा दर्जा दिला जातो। तर या पद्धतीने जे आहे म्हणजे राज्य पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असा दर्जा दिला जातो। आणि या पक्षांना विशेष सवलत काय आहे, म्हणजे ज्यांना राज्य पक्षाचा आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो, या पक्षांना निवडणूक आयोगामार्फत जे आहे ते अधिकृत जे आहे म्हणजे पक्षाचं चिन्ह दिलं जातं। म्हणजे अधिकृत पक्ष चिन्ह मिळवण्यासाठी त्या पक्षाला राष्ट्रपक्ष किंवा म्हणजे राज्य पक्षाचा दर्जा मिळणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर रेडिओ किंवा दूरदर्शन याच्या माध्यमातून म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासंबंधामध्ये निवडणूक काळामध्ये परवानगी जी आहे ती देखील या पक्षांना प्राप्त होते। आणि त्याचबरोबर जे आहे म्हणजे या पक्षांना ज्या मतदार याद्या तयार केलेल्या असतात तर त्या मतदार याद्या तयार करण्यात म्हणजे त्या तयार झालेल्या मतदार याद्या त्या मिळवण्याचा देखील अधिकार त्यांना प्राप्त होतो। आणि त्याच्यामुळं ह्या विशेष महत्व राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्षाने या ठिकाणी दिला जातो। कारण लोकशाहीमध्ये जो आपण पाहतो की जास्तीत जास्त लोकशाहीचं सार्वत्रिकरण होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त राजकीय पक्षांनी यामध्ये सहभाग घेतला गेला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून लोकशाही अधिक सुदृढ बनेल। तर आपण जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्या पक्षांतर बंदी कायद्याची माहिती पाहतो की यामध्ये काय झालं की नंतरच्या कालखंडामध्ये जे काही राजकीय पक्ष मध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे पक्षांतर होऊ लागलं, म्हणजे तत्व आणि विचारसरणी होती लोकनिष्ठा म्हणजे पक्षनिष्ठा होती ही हळूहळू कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये काही दोष हे लोकप्रतिनिधीकडे आहेत तर काही दोष हे पक्षाकडे देखील आहेत। आणि त्या पक्ष आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष झाला, या संघर्षातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू लागले, अनेक ठिकाणची जी स्थिर स्थावर असणारी सरकार देखील उद्ध्वस्त होऊ लागले। आणि या एकूणच पार्श्वभूमीतून जे आहे ते जे पक्षांतर आहे की ज्याच्या माध्यमातून पक्ष कमकुवत होऊ लागले आणि लोकशाहीला एका पद्धतीचा म्हणजे अवकळा प्राप्त होऊ लागले। आणि त्यामुळे जे आहे एक पक्षांतर बंदी कायदा संसदेने संमत केला। आणि या पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो 52वी घटना दुरुस्ती 1985 अंतर्गत म्हणजे 10वी अनुसूची त्या ठिकाणी जोडली गेली। आणि ही जी काही घटना दुरुस्ती आहे कलम 101, 102 म्हणजे कलम 101, कलम 102, कलम 109 आणि त्याचबरोबर जे आहे म्हणजे कलम 191, 190 आणि 191 सॉरी म्हणजे कलम 190 आणि कलम 191 या कलमामध्ये जे आहे या घटना दुरुस्तीनुसार काही बदल त्या ठिकाणी केले गेले। आणि याच्या माध्यमातून जे आहे त्याच्यानंतर 91वी घटना दुरुस्ती जी आहे 2003 ची, यामध्ये जे 10वं परिशिष्ट आहे या 10व्या परिशिष्टामध्ये देखील थोडासा बदल जो आहे तो त्या ठिकाणी केला गेला। आणि हा जो कायदा आहे किंवा ही जी घटना दुरुस्ती आहे याच घटना दुरुस्तीला पक्षांतर बंदी कायदा असं या नावाने ओळखलं जातं। तर यामध्ये यासाठी हा जो कायदा या कायद्यातील जे काही अपात्रता आहे म्हणजे राजकीय पक्षांचे जे सदस्य आहेत एखाद्या म्हणजे सभागृहाचा कोणताही पक्षाचा एखादा संसद सदस्य हा संबंधित ग्रहाचा सदस्य म्हणून अपात्र ठरतो। म्हणजे जर यामध्ये पक्षांतर बंदी कायद्यानुसार म्हणजे संबंधित पक्षानं जर त्यावरती कारवाई केली तर ते कारवाई केल्यानंतर तो पक्षातील जो सदस्य आहे तो सदस्य त्या सभागृहाचा म्हणजे सदस्य म्हणून अपात्र ठरतो। जर त्याने स्वच्छेने अशा राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडले, जर त्याने त्याच्या राजकीय पक्षाच्या आदेशा विरुद्ध पक्षाचा म्हणजे विना परवाना घेता सभागृहामध्ये मतदान केलं, मतदानात भाग घेतला नाही, अशा कृतीला त्या पक्षाने 15 दिवसात माफी दिली नाही तर संबंधित पक्षाचा जो काही लोकप्रतिनिधी आहे त्याचं प्रतिनिधित्व रद्द करण्यासंबंधातील जे आहे ती शिफारस पक्षाच्या माध्यमातून संबंधित जो काही लोकसभेचा अध्यक्ष याच्याकडे केली जाते। आणि अध्यक्ष तशी कारवाई करून म्हणजे त्या पक्षातील जे काही लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधीला म्हणजे जे त्याचं प्रतिनिधित्व रद्दबाद केलं जातं। म्हणजे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीवरती काहीतरी बंधन आणण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला गेला। म्हणजे एखाद्या पक्षाच्या समजा तिकिटावर एखादा लोकप्रतिनिधी निवडून आलेला असेल आणि हा निवडून आलेला लोकप्रतिनिधी जो आहे पक्षाची जी काही नीती धोरण आहेत किंवा पक्षाचा जो आदेश आहे तो समजा पाळत नसेल तर अशा वेळेला त्या समजा पक्षांतर केलं किंवा मतदानाचा जो काय मतदानासंबंधात जो पक्षाने आदेश दिलेला आहे तो त्यांनी डावलला
किंवा विरोधी मतदान केलं तर अशा वेळेला संबंधित व्यक्तीवरती कारवाई करण्याचा अधिकार या कायद्याच्या अंतर्गत दिला गेलेला आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे आहे जे स्वतंत्र उमेदवार असतात, एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार म्हणून नाही, म्हणजे अपक्ष म्हणून त्याने निवडणूक लढवलेली असेल तर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो ग्रहाचा सदस्य राहण्यास अपात्र, म्हणजे 6 महिन्याच्या नंतर जे आहे त्याला म्हणजे पक्षामध्ये प्रवेश करता येतो, म्हणजे निवडणूक आल्यानंतर 6 महिन्याच्या आतच त्याला एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करता येतो। आणि 6 महिन्याच्या नंतर जर त्याने त्या ठिकाणी एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्याची निवड जी आहे ती रद्दबाद मानली जाते। तर यामध्ये जे काही अपवाद आहेत, जर एखादा पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाला तर या पक्षा म्हणजे या कायद्या अंतर्गत त्याच्यावरती कारवाई केली जात नाही। म्हणजे एक पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाला समजा, तर त्यावेळेला विलीन होत असताना काही इतर जे काही समजा लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या पक्षामध्ये जायचं नाही दुसऱ्या विलीन झालेल्या, आणि त्यांनी जर स्वतंत्र त्या ठिकाणी अबाधित ठेवलं तर अशा नेत्यावर म्हणजे अशा लोकप्रतिनिधीवरती कारवाई करता येणार नाहीये। आणि त्याचबरोबर एखाद्या पक्षातील दोन तृतीयांश लोकप्रतिनिधींनी जर तो समजा पक्ष सोडला तर अशा 2/3 म्हणजे एकूण जे काही ते एखाद्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यातील 2/3 जे काही समजा लोकप्रतिनिधी आहेत ते पक्षातून बाहेर पडले तर त्यांच्यावरती हा कारवाई करता येणार नाही, असं त्याची काही अपवाद यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि एकूणच जे आहे या पदाची प्रतिष्ठा आणि निष्ठा आणि म्हणजे पक्षाप्रती निष्ठा वाढवण्यासंबंधामध्ये या तरतुदी केल्या गेल्या आहेत। पक्षातील फूट पाडून एखाद्या पक्षातील 1/3 विधिमंडळ सदस्य केवळ वेगळे झाल्यास ते अपात्र ठरत नसत, मात्र ही तरतूद 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये वगळली गेली आहे। म्हणजे 1/3 सदस्य पक्षातून बाहेर पडले आणि तर त्यांच्या अंतर्गत अगोदर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई होत नव्हती, मात्र आता त्या संबंधामध्ये कारवाई केली गेली। म्हणजे जी घटना दुरुस्ती झाली 91वी घटना दुरुस्ती 2003 ला, तर 91व्या घटना दुरुस्तीनुसार जे कलम जे आहे ते वगळलं गेलं। तर अशा पद्धतीने जे आहे आणि या प्रश्नावरती जो